हॅलो, कसे आहात सगळे? मी प्रतीक्षा पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक गोड, पौष्टिक आणि झटपट होणारी रेसिपी। तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत लापशी, ज्याला गव्हाची खीर असेही म्हणतात। संपूर्ण भारतात वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रसंगी केला जाणारा हा पदार्थ खूप चविष्ट, पौष्टिक आणि बनवायला सुद्धा खूप सोपा आहे। तर त्यासाठी आपण घेऊया एक कुकर, त्याच्यामध्ये 4 चमचे साजूक तूप टाकले आणि 1.5 कप दलिया टाकले। दलिया म्हणजे बाकी काही नसून भरडलेले गहू असतात। पूर्वी गहू सडवून ही खीर केली जायची, पण आजकाल आता रेडीमेड दलियाचं पॅकेट इझिली अवेलेबल आहे, तर आपण तो दलिया वापरू शकतो। तर दलिया चांगला रंग बदलेपर्यंत परतवून घ्यायचा आहे। मी एकीकडे 2 ते 3 ग्लास पाणी गरम होण्यासाठी ठेवलंय। दलिया चांगला पांढरट दिसेपर्यंत तो परतवून घ्यायचा आहे। मग त्याच्यामध्ये गरम गरम असं उकळलेलं पाणी थोडं थोडं करून घालायचं आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। दलिया म्हणजेच गहू हा शिजायला ह्याला खूप वेळ लागतो आणि तो व्यवस्थित शिजला गेला पाहिजे। तो कच्चा राहिला तर खायलाही त्रास होऊ शकतो, पोटालाही त्रास होऊ शकतो। त्यामुळे गरम पाणी टाकायचं, ह्याच्यामध्ये चिमटभर मीठ आणि 1 चमचा तूप मी टाकले आणि नंतर कुकर लावून कमीत कमी 5 शिट्ट्या आपण काढायच्या। माझा दलिया होता तो बारीक होता, बारीक भरडलेला होता, त्यामुळे मी 5 शिट्ट्या घेतल्या। तुमच्या गव्हाचे जर दाणे मोठे असतील तर तुम्ही 7 ते 8 शिट्ट्या घेऊ शकता। बघा, तुम्ही इथे पाहू शकता दलिया एकदम व्यवस्थित शिजलेला आहे। एकदम सॉफ्ट असं बोटावर फिरवला की तो व्यवस्थित मॅश झाला पाहिजे असं शिजलेला आहे दलिया। आता गॅस चालू करून पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेऊया। त्याच्यामध्ये 1 कप बारीक चिरलेला गूळ विरघळेपर्यंत व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं। याच्यामध्ये वरतून कुठलंही ॲडिशनल पाणी टाकायची गरज नाही, दुसरा काही खास पदार्थ टाकायची गरज नाही। यातले मेन इन्ग्रेडियंट्स आहेत दलिया, तूप आणि गूळ, बस। मी पुन्हा एकदा 1 चमचाभर तूप ॲड केलेला आहे। लापशी सतत हलवत राहायचे का तर ती खाली लागू नये म्हणून। जोपर्यंत असा दाटसरपणा आपल्या गव्हाच्या खिरीला येत नाही तोपर्यंत सतत हलवत राहायचे। आता मी याच्यामध्ये सुक्या खोबऱ्याचे केलेले काप तुपात भाजून टाकलेले आहेत। थोडेसे तुपात भाजलेले ड्रायफ्रुट्स, हे दोन्ही ऑप्शनल आहे, पण खोबऱ्यामुळे त्याला जास्त छान चव येते। त्यातल्या त्यात जर तुम्ही ओलं नारळाचे काप टाकले तर अजून सुंदर लागतील। तुम्ही बघू शकता लापशी व्यवस्थित घट्ट झालेली आहे, त्याला छान दाटसरपणा आलेला आहे। आता गॅस बंद करून घेऊ आणि सर्व करूया। गरम गरम लापशीवर मस्तपैकी तुपाची धार सोडून खा आणि एन्जॉय करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।